झाले महिना झाला प्रचार करतो आम्ही. महिना झाला प्रचार करता लोकांचं सगळ्यांचे आम्हाला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी लाडके बहीण योजना असतील आणि हाफ तिकीट असेल, लाडके भाव असतील, अशी भरपूर काही योजना केले. त्याच्या माध्यमातून त्यांच्या जोरावर आम्ही हे काम करतो. आज या ठिकाणी प्रचाराच्या दिशा तुम्ही बघतच आहात, प्रचंड लोक आपले साथ देत आहात. ज्या ठिकाणी चौकामध्ये गणेश उत्सव करतो कोण? आम्ही. चौकामध्ये दुर्गा मातेचा कार्यक्रम, नवरात्रीचा कार्यक्रम करतो कोण? आम्ही. चौकामध्ये परत साई भंडारा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही इथले विभागातले करतो. मग आम्ही बाहेरच्या लोकांना का म्हणून निवडून देणार? आणि इतका वर्ष आम्हाला नेतृत्व कुलकर्णी साहेब असतील किंवा मी असेल, मला यावेळी संधी भेटली आहे. आम्ही इथल्या लोकांमध्ये वाढून, तुर्ब्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये राहून आम्ही त्यांच्यासोबत नेतृत्व करतो. यांच्या दुःखात सुखात रात्री बेरात्री किती 1:30, 2, 3, 4 वाजता कधीही त्यांना काही गरज लागली तर आम्ही रात्री त्यांच्यासाठी धावून येतो. त्यांचे भांडणं असतील, हॉस्पिटलच्या समस्या असतील, त्यासाठी आम्ही थांबून असतो. त्यामुळे हे प्रतिसाद हे आज आम्हाला भेटत आहे आणि या पुढे देखील. आणि हे विरोधकांनी जे आता येतात इथे, हे यांचा राहण्याचा ठिकाणा नाही. आता कालपर्यंत यांच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं. विदाऊट चिन्ह जे प्रचार करत होते, यांना स्वतःला खात्री नव्हती की आम्ही नक्की इलेक्शन लढू शकतो की नाही. आणि हे अशी लोक जर आमच्या सोबत मुकाबला करायला आले तर यांना खरंच विचार करण्याची गरज आहे. कारण आपली लायकी काय आहे ही त्यांना माहिती असली पाहिजे. आणि इथे कोण राजा आहे, कोण नाही आहे आणि कोण प्रजासोबत जे आहे तोच इथे राजा आहे. तुम्ही घरी बसून जर तुम्ही काय सगळे कामं करत असाल, पैशावरती ही विकली जाणारी जनता अजिबात नाही. मॅडम, तुम्ही एकदा प्रभागामध्ये फिरा, तुम्हाला समजेल की महिला कोणत्या टॉयलेटचा प्रश्न राहिलेला नाहीये. साहेबांनी टॉयलेटचा प्रश्न खूप आधीच सोडवलेला आहे. आणि राहिला महिला सक्षमीकरणाचा प्रश्न, साहेबांच्या मागे किती महिला राजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जेव्हा नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली त्याच्यानंतर साहेबांनी महिलांना किती पालिकेवर पदावर बसवले. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिल्या उपमहापौर सुद्धा साहेबांनी बसवलेले आहेत तिथे. महिला सक्षमीकरण, आज महिलांना 50% आरक्षण आहे, पण ते आज आहे. साहेबांकडे ते खूप आधी होतं.